जाऊ दे जोरात. माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर एक शाळा आहे. शाळा भरताना नाहीतर सुटताना मी नेमका तिथे असायचो. नुसता जल्लोष, नो कंटाळा, एकदम फ्रेश वाटायचं. ती आपण आई म्हणूयात तिला. मोठा मुलगा, धाकटी लेक, ही आई दोघांना शाळेत पोचवायला जायची. झपझप चालत जायची तिथे. त्या पोरांचा बाप मात्र मला कधीच दिसला नाही. बहुधा भल्या सकाळी कामावर जात असावा. ती आईही मधल्या वेळात कुठेतरी कामावर जात असावी. आता मागच्या महिन्यातली गोष्ट. संध्याकाळची वेळ रोजच्या पेक्षा थोडा उशीरच झालेला. दरवाजापाशी उभी ठाकलेली ती लेकरं. शेजारी जाऊन उभा राहिलो. दूरवरून धापा टाकत येणारी पोरांची आई दिसली. मी हलकेच सटकलो. अरे हो, आज गुढीपाडवा. लेकीला म्हटलं चल, 8 दिवस आधीच गाडी बुक केली. आम्ही मॅनेजरच्या केबिन मध्ये काचेतून सहज लक्ष गेलं तर ती चौघं. अरे आज त्यांचा बाबा पण. चौघांचे चेहरे मात्र हिरमुसलेले. गाडी घ्यायची आहे त्यांना बायकोसाठी. कशी बशी आज पैशाची सोय झाली, पण गाडी शिल्लक नाहीये. मी फक्त माझ्या लेकीकडे बघितलं. ती सहज तयार झाली. मॅनेजरला म्हटलं येतो 8 दिवसांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिघं गाडीवर दिसली. गाडीला घातलेला हार आणि मी खुश. म्हटलं जाऊ दे जोरात. गुढीपाडवा जोरात जाऊ दे. धन्यवाद.